अध्यक्ष माननीय श्री निलेशजी साठे साहेब, ज्यांचा आज च्या उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बाल विकास आश्रम अकोला यांची या संस्थेचे सचिव श्री काळकर साहेब, सहसचिव गीतेजी, ज्यांची आज 75वी आहे व मला असं वाटतं ते 8-10 वर्षानंतर अमरावतीला त्यांचं आगमन होतंय, ते पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटेजी, मान्य डॉक्टर सभाज्योती मंदाकिनी आमटेजी, व ज्यांनी हे आगमन शक्य केलं, ECE फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, कार्यक्रम पत्रिकेमध्ये मला 5 मिनिटाची वेळ आहे आणि त्यामुळं आणि कार्यक्रमही बराच लांबलेला आहे, त्यामुळं मी आपला अधिक वेळ घेणार नाही. या प्रसंगी ज्यांचे सत्कार झाले त्यांचं सर्वांचं अभिष्ट चिंतन करत असतानाच भविष्यामधच्या त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. उत्कर्ष शिशुगृह गायत्री बालिकाश्रम अकोला यांचं विशेष करून अभिनंदन करत असतानाच त्यांच्या कार्याचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण की समाजामधून बाजूला झालेल्या किंवा दुर्लक्षित झालेल्या भगिनींना, बालकांना ते मदतीचा एक पितृतुल्य हात देता, याबद्दल त्यांचं जेवढं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं जेवढं आभार मानावे तेवढे समाज त्यांच्या कार्याच्या प्रती कधीही उतराई होऊ शकणार नाही, अशा प्रकारचं ते काम करतात आहे. त्यांचं विशेषतः अभिनंदन करत असताना शुभेच्छा देतो. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी सुद्धा 1926 मध्ये श्रद्धानंद गृहाचं म्हणजे गृहाची इथं अमरावतीमध्ये स्थापना केली होती आणि एक आदर्श त्यांनी घालून दिला होता. गोरगरिबांची मुलं, सर्व समाजाची, सर्व स्तरातील ज्यांचे पालक त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकत नव्हते, त्यांच्यासाठी हे छात्रालय भाऊसाहेबांनी 1926 मध्ये सुरू केलं. संस्थेची श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना 33 मध्ये झाली, परंतु त्यापूर्वीच समाज कार्यामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी इंग्लंडमधून परत आल्यानंतर शिक्षणाच्या प्रती त्यांची बांधिलकी असल्यामुळे किंवा समाज या बहुजन समाजाला, या परिसरातल्या मंडळींना, तरुणांना, विद्यार्थ्यांना ही उपलब्धी त्यांनी त्या काळामध्ये उपलब्ध करून दिली. जेव्हा जातीपातीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थ होतं, तेव्हा सर्व समाजातली मंडळी, सर्व समाजातील विद्यार्थी त्या श्रद्धानंद आश्रममध्ये छात्रालयामध्ये राहायचे आणि त्यांच्यासाठी बरीचशी वर्गणी ही त्यावेळेस गाडगेबाबांनी जमा करून, एकत्र करून त्या छात्रालयाला मदत केली. असे महापुरुष आपल्या या परिसरामध्ये होऊन गेले. त्यांचा आदर्श अनेकांनी घेतला, अनेकांनी नाही घेतला, परंतु या घेणाऱ्यापैकी उत्कर्ष शिशुगृह गायत्री बालिकाश्रमचे सर्व पदाधिकारी व सर्व सहकारी आहेत. त्यांचं त्यांनी निश्चितच, नाही तर आज आपण महापुरुषांना केवळ त्यांची पूजा करून, त्यांना हारार्पण करून तेवढ्याच पुरते ते सीमित आहे, परंतु त्यांचे विचार पुढे चालवण्याचं एक फार मोठं क्रांतिकारी काम या अकोला येथील बालिकाश्रम व
उत्कर्ष शिशुगृहाने घेतलं याबद्दल त्यांचे आभार मानत असतानाच, त्यांचं अभिनंदन करत असतानाच, आता पद्मश्री डॉक्टर बाबा आमटे साहेबांबद्दल काय बोलावं. दोन्ही उभयतांनी सालेकसासारख्या मागं असलेल्या तालुक्यामध्ये राहून त्यांनी त्यांच्या वडिलांनी घालून दिलेल्या आदर्शावर पुढं चालून पूर्ण आयुष्य त्यामध्ये वेचलं. त्यांचं काम हे समजून घेण्यासाठी आपण सर्वांनीच सालेकसाला त्यांच्या आश्रमामध्ये जाऊनच त्यांचं काम बघून काहीतरी आदर्श घेण्याची गरज आहे. मी आपल्याकडं आलेलो आहो आणि त्यातल्या त्यात आपला आणि बाबांचा परिचय हे डॉक्टर शिरोळेंच्या माध्यमातून पुण्याच्या मला सातत्यानं नेहमी होत राहतो. ते माझे नातेवाईक असल्यामुळे मी त्यांच्या बऱ्याच संपर्कात असतो. म्हणजे ती वारले, बाबा पण स्वर्गीय झाले, परंतु त्यांचे चिरंजीव डॉक्टर आजही आपल्या संपर्कात आहेत आणि ते नेहमी आपल्याबद्दल बोलत असतात. तसं बघितलं तर प्रत्यक्ष आपली भेट कधी झाली नाही, ती आजच या योगायोगाने EC इंडियाच्या माध्यमातून आज घडली. हे माझं म्हणजे एक भाग्य आहे, कारण की अनायशेच ज्या लोकांना सरकारमध्ये या राज्याच्या मतदारांनी बसवलं त्यांनी आत्तापर्यंत कुठले मंत्रीच दिले नाही. त्यामुळे कदाचित ते मंत्रिमंडळ गठीत झालं असतं तर हा योग मला लाभला नसता, तो अनायशेच लाभला. याबद्दल निश्चितच मी EC इंडियाचा फाउंडेशनचा आभारी आहे. याबद्दल खरंच हा एक फारच दुर्लभ अशा प्रकारचा योग आहे. तो अनायशेच भाऊसाहेबांच्या या संस्थेमध्ये काम करत असताना मला निश्चितच हा भाऊसाहेबांचाच आशीर्वाद असला पाहिजे का हा योग मला मिळाला. मी EC इंडिया फाउंडेशनचा आभारी आहे की आपण एवढा जवळून माझा संपर्क संबंध आणि तोही सत्कार माझ्या हस्ते डॉक्टर प्रकाश आमटेंचा केला, करून घेतला. याबद्दल मी आपला सुद्धा आभारी आहे. आपण सर्व त्यांच्या भाषणाचं मार्गदर्शनाची आतुरतेने वाट बघता याची मला जाणीव असल्यामुळं 5 मिनिटं होऊन गेले असल्यामुळं अधिक वेळ न घेता मी इथंच थांबतो, आपली रजा घेतो. नमस्कार, जय हिंद.